निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। ओ साधुबुवा, तुम्ही इथं कुणाला पाहिलं का हो? तुम्ही नेमकं कोणाला शोधताय? अहो आमच्या पोराला शोधतोय आम्ही। अहो इतक्या रात्री तुमचा मुलगा या वनात कसा येईल? अहो तेच कळना, संध्याकाळ झाली तेव्हा घरातून बाहेर पडला होता, अजून घरी नाही आला बघा। हो तेव्हापासून आम्ही त्याला हुडकतोय हो। तुम्ही तर आम्हाला दिसला म्हणून तुम्हाला विचारलं, पाहिलं का हो आमच्या पोराला? आम्ही नाही पाहिलं कोणाला, परंतु वनात या अशा वेळेला मोठी माणसं येण्याचं धाडस करत नाहीत। तुमचा मुलगा कसा येणार? मला वाटतं तुम्ही त्याला गावातच शोधा। समद गाव बघून झालं। म्हणजे त्याला कुणी काही केलं तर नसेल ना? झालं असेल तर ते आम्हाला कसं कळायचं? त्याला पाहिल्या बिगर आमच्या जीवात जीव नाही यायचा बघा। ठीक आहे गुरुदेव, मी यांच्यासोबत वनात आज जातो, त्यांना त्यांचा मुलगा शोधायला मदत करतो। साधू बुवा लय उपकार होत्याल बघा। अहो आम्ही कवा या बाजूला आलो नाही, तुम्ही आमच्या संग येताय ते लय चांगलं झालं बरं। चला येतो। कानिव, गुरुदेव, त्यांचा मुलगा खूप आधीच गेलेला आहे। गेलाय? कुठे गेलाय? त्याचा खूप दिवसांपूर्वीच मृत्यू झालेला आहे। लेकरा दिस किरा। अरे असं रोज रोज आम्हाला सोडून असा कुठं जातोस तू? बाळा ये किरा घरला। अरे बाळा, ये पोरा ये किरा। हे बघा, मला असं वाटतं तुमचा मुलगा आता नाही सापडणार। तुम्ही आता रात्री घरी जा, आपण पुन्हा उद्या शोधू ना त्याला। नाही हो साधू बुवा, आमचं पोरगा नक्की गावल बघा। हे पोरा, हे पोरा। हो रोज असाच करतो तो। अहो घर सोडून आहे ना असा वनामध्ये निघून येतो खेळायला। कुठं शोधायचं त्याला? बाळा, अरे बाळा कुठेस तू? अरे कुठं शोधायचं तुला? एवढ्या रातच्याला कुठं फिरतोस तू? ये लेकरा। अरे कुठं आलायस निघून तू? अरे ये किरा इकडं। तो बघा, बाळा, लेकरा। पोरा, लेकरा। अरे कुठं होता बाळास तू? एवढ्या रात्रीचं तुला कुठं शोधू आम्ही? अरे बाळा सांगून तरी जायचं नाही का? साधू बुवा गावला बरं का आमचा मुलगा? त्याला घेऊन जातो आम्ही घरी। आणि तुमचे लय उपकार झाले बरं का, तुम्ही शोधायला आम्हाला मदत केली।
जा त्यांच्या सोबत. येऊ का बुवा? लई रात झाली. हो, केवळ एक गोष्ट करा. उद्या तुमच्या मुलाला घेऊन माझ्या गुरूंकडे जालिंदरनाथांकडे या. कशा पायी? काय काम आहे काय तुमचं? नाही, तुमचंच आहे. उद्या या म्हणजे कळेल. येतो आम्ही. तुमचे लय उपकार झाले बघा. शुभम भवतु. सोडलंस त्यांना? तुम्ही म्हणालात तसं त्या जोडप्याला वनाच्या बाहेर सुखरूप सोडून आलोय मी. परंतु गुरुवर, त्यांना सोडल्यानंतरही ते ऐकत नव्हते. आमच्या मुलाला घेतल्याशिवाय आम्ही परत कसे जाऊ असं विचारत होते. मग तू काय म्हणाला? मी त्यांना म्हणालो, केवळ आजची रात्र परत जा, उद्या आम्ही त्याला वनात शोधू. परंतु परंतु गुरुवर, मला एक प्रश्न आहे. बोल का नाही? गुरुदेव, तुम्ही सांगितलं की त्यांचा मुलगा मृत्यू पावला आहे. मग हे त्यांना का कळत नाहीये? कारण तो त्यांना दिसतो का नाही? बाकीच्या कोणालाही दिसत नाही, परंतु तो त्यांना दिसतो. दिवसभर तो अंगणात खेळत असतो. रात्र झाली की मग तो या वनात येतो. परंतु गुरुवर, त्यांना त्यांचा मुलगा का दिसतो? कारण तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता का नाही? कोणत्याही मात्या पित्याचा आपल्या मुलावर खूप प्रेम असतं का नाही? त्याचा मृत्यू झाला आहे हे त्यांना माहीतच नाही, कारण त्याचा देह त्यांना मिळालाच नाहीये का नाही? जीवांचं एकमेकांशी असलेलं भावनिक नातं यासाठी कारणीभूत आहे. गुरुदेव, मग त्यांचा मुलगा रात्री या वनात का येतोय? तिथेच त्यांच्या घरी का नाही थांबत? या वनातच त्याचा देह राहिला आणि निसर्गाच्या नियमानुसार कीटकांनीच त्याचं विघटन केलं. गुरुदेव, हा सगळा प्रसंग ऐकून माझ्या मनाला वेदना होत आहेत. त्या निष्पाप मातापित्यांची त्यांच्या मुलाला मारलेली हाक ती अजूनही कानात साचलेली आहे. गुरुदेव, त्यांना या दुष्टचक्रातून सोडवा. गुरुदेव, आपण ते करणारच आहोत, परंतु ते एवढं सोपं नाही. म्हणजे गुरुदेव, तुम्ही यापूर्वीही कित्येक आत्म्यांना मुक्ती दिलेली आहे. या मुलाला सुद्धा आपल्याला मुक्ती द्यायची आहे, परंतु त्याच सोबत या मुलाच्या मात्या पित्यांना सुद्धा या मायेतून आपल्याला बाहेर काढायचे आहे. गुरुदेव, मग आपण त्यांना तसं सांगूयात. या जन्मात तरी तुम्हाला तुमचा मुलगा पुन्हा कधीही भेटू शकणार नाही. तसं आपल्याला करता येणार नाही का नाही? कारण त्यांचा मुलगा त्यांना दिसतोय, त्यामुळे त्यांच्या मनावर आघात होऊ शकतो. मग गुरुवर, आपण हे कार्य कसं सिद्धीस न्यायचं आहे? यावर एक उपाय आहे. तो मुलगा आणि त्याचे माता पिता यांना समक्ष बोलवून हा तिढा आपल्याला सोडवावा लागणार आहे का नाही?
आणि तेही फक्त आपणच या वनात असताना। हे कार्य करत असताना इथे कोणीही असून चालणार नाही। हे कार्य आपल्याला जेवढे सोपे वाटत असेल तेवढे ते सोपे नाही। यात माता पित्यांचा जीव जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे कान्हे। गुरुदेव, आपण ठरवल्याप्रमाणे गावात आज भंडारा करणार आहोत। गावातले लोक आतुरतेने आपली वाट पाहत असतील। जर आपली आज्ञा असेल तर आपण गावाकडे प्रस्थान करूया का? लोकांना दिलेलं वचन आपण पूर्ण करूयात। गुरुदेव, प्रत्येक शुभ कार्यात छोटी मोठी विघ्न येतातच, तशी ती याही कार्यात येतील। परंतु ती विघ्न पार करणं आपल्यासाठी फारसं कठीण असणार नाही। पण गुरुदेव, आपण करत असलेल्या या भंडाऱ्यामुळे अक्काबाईला तिचे स्थान धोक्यात आल्यासारखे वाटते आहे। अक्काबाईला तिचं स्थान धोक्यात आहे असं वाटणं स्वाभाविक आहे, कारण शुभ कार्य करणाऱ्या मनुष्यापुढे अशुभाला स्थान नाही। त्यामुळे अक्काबाईकडे दुर्लक्ष करून आपण आपलं कार्य करूयात। गुरुदेव, आज आपल्या भंडाऱ्याच्या प्रसादाने लोक तृप्त होतील आणि गुरुदेव स्वतः त्यांच्या हाताने प्रसाद बनवणार आहेत। त्यामुळे सगळ्यांची शुद्धा भागेलच, परंतु त्यांचं पोट आणि मनही भरेल। ते तर आहेच गोरक्ष, परंतु नाथांचा भंडारा म्हणजे केवळ अन्नदान असं लोकांना वाटायला नको। भंडाऱ्यामागचा मूळ उद्देश काय आहे, त्यामागे काय भाव दडलेला आहे, हेही लोकांना ध्यानात यायला पाहिजे। परमेश्वराची भक्ती करण्यासाठी, आराधना करण्यासाठी, चिंतन कीर्तनासाठी लोकांनी एकत्र यावं, त्यांच्यामधील परस्पर मतभेद दूर व्हावा, आपापसातील माणुसकी आपुलकी वृद्धिंगत व्हावी, ह्या उद्देशाने नाथांचा भंडारा आयोजित केला जातो आणि पुढेही लोकांनी तो आयोजित करत राहावा। गुरुदेव, त्याबाबत आपण लोकांशी बोलावं। आपण समजून सांगितल्यावर लोकांना नक्कीच हा भावार्थ कळेल। अर्थातच, परंतु केवळ ह्या गावामधलेच नाही तर आजूबाजूच्या वाडी वस्त्यांमधील पण लोक इथे यायला हवेत। नाथांच्या भंडाऱ्यामुळे इथल्या प्रत्येकाला भक्ती मार्ग समजायला सोपा जाईल। होय गुरुदेव, आणि आपण गावच्या पंचांना सांगूया। होय, ते राज्यात वाडी वस्ती आणि इतर गावात भ्रमण करून सगळ्यांना सांगतील। चला आपण निघूयात। आदेश, अलख निरंजन। नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रभात, नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रभात, अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात, दुम दुम तो दुम दुम तो दुम
दुमदुमतो दुमदुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. अरे अरे बाबा असं काय उभं राहिला असा आठवा मी पटापट. अरे नाथ बाबा कवा बी येत्याल. पण समधी कामं झाल्यात. हे बघा नाथ बाबांचं स्वागत अगदी जंगी व्हायला पाहिजे. काय बी कमी पडाय ना ग. अरे आजचा दिवस आपल्या गावासाठी लई मोठा आहे. पंच काय बी काळजी करू नका. समधी तयारी झाली आहे. तयारी झाली कुठं झाली. अरे मला तर कुठं काय बी दिसना. अगं नाथ बाबांच्या पायावर घालायला पाणी कुठं आहे. हार कुठं आहेत. ओवाळणीचं ताट कुठं आहे. हाय की ए अरे तू पाण्याचं घे आणि तू हार आणि इकडं. पाणी आलं हार आले ओवाळणीचं ताट आलं. हा हे छान झालं. अरे नाथ बाबा आपल्यासाठी देव आहेत देव. आणि आपले देव साक्षात आपल्या हातानं आपल्यासाठी भंडारा करणार आहे. अरे हे भाग्य कुणाला बी लाभत नाही. आपल्या गावानं काय पुण्य केलं माहित नाही पण हा दिवस आपल्याला बघायला मिळतोय बघा. पंच बरोबर बोलताय तुम्ही. पण ह्यात आता काय चुकीचं घडाय ना ग. नाही नाही चुकीचं काय बी घडायचं नाही. समध्याने नीट लक्ष द्यायचं. प्रत्येक काम पटापट आटपायचं आणि कोणी बी काय बी हैगई करायची नाही. पंच आपण समद करू पण ती अक्काबाई तिने काय केलं म्हणजे. समध्यांना त्याचीच भीती आहे. तिच्याकडचं कुणी आलं बी नाही इथं. तिच्या डोसक्यात काही वाईट पंगळ तर शिजत नसल ना. अरे तिला घाबरायची काय बी गरज नाही. ती काय बी करू शकणार नाही. आणि नाथांच्या भंडारात संकट आणावं एवढी मोठी नाही ती. मोठी नाही ती पर वाईट तर आहे ना. आणि वाईट माणसाचं काय असतंय. चांगल्या कामात आडवं झालं म्हणजे झालं. यावेळी तिने काही केलं तर तोंडावर पडेल ती. म्हणून तिचा विचार सोडा आणि इथलं कसं नीट पार पडेल हे बघा. होय पंच ते बघा नाथ आलेत. अरे नाथ बाबा आले. चला चला चला. शुभम भवतो. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड. सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड. सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन. जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुमदुमतो 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 एक नाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख. बोला नाथ बाबा की जय. नाथ बाबांचा नाथ बाबांचा. गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे आज आपण इथे भंडारा करणार आहोत.
त्यासाठीची उत्सुकता तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते आहे. नाथांचा भंडारा म्हणजे श्रद्धेने आणि भक्तीने जमलेल्या लोकांचा जणू मेळाच असतो. आजवर नाथ पंथाचे असे अनेक भंडारे अनेक ठिकाणी झाले आहेत आणि सातत्याने ते सुरूच राहणार आहेत. तुमच्या या भूमीमध्ये नाथ पंथाचा हा पहिला भंडारा. देवाधिदेव श्री महादेव आणि साक्षात श्री दत्तप्रभूंचे आशीर्वाद या भंडाऱ्याला लाभले आहेत. एका अर्थी श्री महादेवांचा भंडारा तुमच्या गावात होतो आहे. आज इथे जो प्रसाद होईल त्याने तुम्ही अंतर्बाह्य शुद्ध व्हाल. या भंडाऱ्याने तुमची पोटाची भूकच नव्हे तर तुमची भक्तीची भूक देखील भागणार आहे. या भंडाऱ्यामुळे तुम्हाला परमेश्वराची त्याच्या भजनाची गोडी लागेल आणि त्या गोडीमुळे तुमचं मन सुखी आणि समाधानी होईल. ह्या भंडाऱ्याचे सर्वसाधारण आणि व्यापक असे दोन हेतू आहेत. एक म्हणजे ज्यांच्या पोटाला अन्न नाही किंवा ज्यांची तेवढी मिळकत नाही अशा लोकांची क्षुधा शांत व्हावी. आपल्या हातून जर 4 लोकांच्या उदरात अन्न गेलं तर त्याचं महापुण्य तुम्हाला मिळतं. आणि दुसरा महत्वाचा हेतू म्हणजे परमेश्वर प्राप्तीचा मार्ग सर्वांसाठी खुला व्हावा. ऊच नीच, लहान थोर, अबाल वृद्ध असा कुठलाही भेद न ठेवता सर्वांनी हा मार्ग स्वीकारावा. आणि ह्या भंडाऱ्याच्या निमित्ताने तेच होणार आहे. आजच्या प्रसादातून तुम्हाला अमृतानुभव मिळणार आहे. आमचे गुरु श्री मच्छिंद्रनाथ हे स्वतः तुमच्या सगळ्यांसाठी प्रसाद करणार आहेत आणि माता भगवती श्री अन्नपूर्णा देवी यांच्या कृपेने त्याची सुरुवात होईल. आदेश अलख निरंजन. Thank you.